सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन विभागाच्या वतीनं अनेक महोत्सव राबवले जातात. त्यातील एक महोत्सव म्हणजे कासव महोत्सव. कासवांचं संवर्धन करण्यासाठी व कासवांच्या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे व महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक रहिवाशांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराची संधी मिळावी असे अनेक मानस या कासव महोत्सवाचे आयोजन करण्यामागे असतात. आजवर आपण वेगवेगळे महोत्सव पाहिले असतील, पण कासव महोत्सवाविषयी बहुतांशी लोकांना माहीत देखील नाही. कासव महोत्सवामध्ये नेमकं काय केलं जातं हे आपण पाहणार आहोत. वायंगणी वेंगुर्ला तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेलं एक छोटंसं गाव, पण या गावाला आज कासवांचं गाव म्हणून ओळखलं जातं. वायंगणी येथील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले नावाची मादी कासवे अंडी घालण्यासाठी येतात. त्या अंड्यांचं या चरीच्या माध्यमातून पक्षी व जमिनीवरच्या किड्यांपासून संरक्षण व संवर्धन केलं जातं व ठराविक कालावधीनंतर कासवांच्या छोट्या छोट्या नवजात पिल्लांना नैसर्गिक अधिवासात म्हणजेच समुद्रात मुक्त संचार करण्यासाठी सोडलं जातं. त्यामुळेच या गावाला कासवांचं गाव म्हणून ओळखलं जातं. कासव हा एक उभयचर प्राणी आहे. कासवांचं आयुष्य 150 वर्षांपेक्षा जास्त असतं. कासव हा जैव साखळीतील महत्वाचा घटक आहे. कासवे समुद्र तळ स्वच्छ करून समुद्री पर्यावरणाचा समतोल राखतात. पण सद्यस्थितीत कासवांच्या प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत. कासवांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे परिणामी समुद्री पर्यावरण बिघडत चाललं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वच्छ, नितळ आणि सुंदर सागरी किनारपट्टी लाभली असल्यामुळे ऑलिव्ह रिडले या प्रजातीची मादी कासवे या समुद्र किनारपट्टीवर प्रजननाच्या वेळी अंडी घालण्यासाठी येतात. पण काही प्राणी जमिनीवरील किडे, पक्षी त्या अंड्यांची नासधूस करतात. या सगळ्याचा परिणाम कासवाच्या प्रजाती कमी होण्यावर होतो. या सगळ्याचा विचार करून सावंतवाडी वन विभागाकडून एक स्तुत्य उपक्रम राबवला जातो. तो म्हणजे वायंगणी या कासवांच्या गावी कासव महोत्सव. कासवांच्या 7 प्रमुख प्रजाती आढळतात. यांतील 5 प्रजातीची कासवे भारतीय उपखंडात आढळून येतात. पैकी 4 जाती भारताच्या समुद्री किनाऱ्यावर आढळून येतात. ऑलिव्ह रिडले कासव हे प्रसिद्ध आहे. कासवाचा तपकिरी रंग आणि एकत्रितपणे एकाच काळात अंडी घालण्याच्या पद्धतीमुळे त्यांना हे नाव मिळाले आहे. अंडी घालण्याच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मादी कासवे एकत्रित येतात. ही कासवे भारताच्या इतर किनाऱ्यांवरही आढळतात. पूर्वी या कासवांची अंडी शोधून खाऊन टाकली जात असत, परंतु त्यांची संख्या अत्यंत घटल्याने यावर बंदी आणण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात आली. कोकण किनारपट्टीवर ही कासवे आढळून येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी येथे ऑलिव्ह रिडले सागरी कासवांचे प्रजनन व संवर्धन एक केंद्र आहे. या ठिकाणी यावर्षी कासव महोत्सवाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले. वन विभाग व ग्रामस्थ यांच्या अथक परिश्रमातून हा महोत्सव पार पडला. यंदा वायंगणी बीच येथे 24 ते 25 फेब्रुवारी 2024 दरम्यान कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. 2 दिवस चालणाऱ्या या कासव महोत्सवाचे आयोजन सावंतवाडी वन विभाग आणि समस्त वायंगणी ग्रामस्थ यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. या कासव महोत्सवास प्रमुख अतिथी म्हणून शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर यांची उपस्थिती होती. मंत्री केसरकर यांच्या हस्ते वायंगणी समुद्र किनारी साकारलेलं कासव वाळूशिल्प प्रतिकृतीचं उद्घाटन करून मान्यवरांच्या उपस्थितीत कासवांच्या नवजात पिल्लांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलं. तसेच उपस्थित मार्गदर्शन तज्ञ, स्थानिक कासव मित्र, वन विभागाच्या कर्मचारी
यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं। यावेळी सावंतवाडी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वन विभाग कर्मचारी व पर्यटक उपस्थित होते। रेड्डी साहेब, आदरणीय नव्यानेच या ठिकाणी रुजू झालेले तरुण प्रांताधिकारी आदरणीय निकम साहेब, आपले जिल्हाधिकारी, आपले तहसीलदार वेंगुर्ला, तहसीलदार सावंतवाडी, माझ्यावर आलेले माझे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे वायगडीचे सरपंच, त्याचप्रमाणे इथले कासव मित्र सुहास तोरसकर आणि सर्वच मान्यवर। खरं तर दुसरा कार्यक्रम देवगडला आहे, त्याच्यामुळे लवकर जायचं आहे। आपण सर्वजण, सरपंच, तुम्ही सर्वजण, तुमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो की तुम्ही अतिशय चांगला कासव महोत्सव हा या ठिकाणी भरवलेला आहे। आणि रेड्डी साहेब आल्यानंतर वनविभागाला नवीन दिशा दिलेली आहे। रेड्डी साहेब, आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर करू नका, फक्त वायंगणीला ह्याचे करा, कारण मग तो इकोसेन्सिटिव्ह म्हणून डिक्लेअर होतो। आणि त्याच्यामुळे आपण आता इथं आणायचे आलाय तर सर्वच वायंगणीवासीय जे या समुद्र किनाऱ्याला लागून राहतात, त्याने जर आपल्या घरावर एक एक मजला काढायचा ठरवला आणि त्याच्यामध्ये निवास निहारी योजना करायची ठरवली तर आपण त्याला, माझ्याबरोबर तर तेंडुलकर आले नाही, परंतु सरनं आपण 25 ते 30% त्याला सबसिडी देऊ। वायंगणी स्पेशल केस आहे, वायंगणीशी माझे अतिशय जवळचे संबंध आहेत। आणि दुसरी गोष्ट, इथं बीच, टटल बीच असल्यामुळे इथं दुसरी डेव्हलपमेंट होऊ शकत नाही, तर त्याला अतिरिक्त 10% सबसिडी देता आली तर ते सुद्धा मी बघेन। आपण अतिशय अशा निवास न्यायालय तयार करा। आणि दुसरं असं आहे की वायंगणी समुद्र किनारा येथे कासवांच्या प्रजननासाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं वातावरण तसेच कासवांचे अंडी घालण्यासाठी अनुकूल अशी जागा उपलब्ध आहे। यामुळे दरवर्षी ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे या वायंगणी समुद्र किनारी वाळूमध्ये नैसर्गिक पद्धतीने अंडी घालण्यासाठी येतात। निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठी ऑलिव्ह रिडले कासवाच्या नवजात पिल्लांना त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करताना पाहण्याची व त्याच्याविषयी अभ्यास करण्यासाठी ही सुवर्ण संधी असते। वन विभागाने यावर अभ्यासपूर्वक काम करून ग्रामस्थांच्या मदतीने नियोजनपूर्वक हा उपक्रम पार पाडला जातो। नमस्कार, मी संदीप कुंभार, वनक्षेत्रपाल कुडाळ। आज आपण या वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी या गावी एकत्र जमलो। या एकत्र जमण्याचं आजचं उद्दिष्ट म्हणजे कासव महोत्सव। आपण कासव महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कासव महोत्सव आयोजित करण्याचं प्रमुख कारण म्हणजे आपण ज्या कासव ऑलिव्ह रिडले टर्टल आहे त्याचं संवर्धनाचं जे काम वर्षानुवर्ष चालू आहे, त्या कामाला एक चांगलं यशाचं स्वरूप प्राप्त झाले, तर त्या सगळं स्वरूप आपल्या निसर्गप्रेमी मित्रांना पाहता यावं त्या दृष्टीनं आपण हा इतर पर्यटकांसाठी हा महोत्सव आयोजित केलेला आहे। तर त्या महोत्सव आयोजित करण्यामागं येथील स्थानिक लोकांनाही त्यांच्या आर्थिक त्याचा लाभ मिळावा या दृष्टीनं आपण तिथं होमस्टे आहेत, त्या होमस्टेंना तिथं बुकिंग आणि त्या अनुषंगानं आपण या वन विभागामार्फत फॅसिलिटेट करण्यात आलं होतं। आणि त्याचबरोबर स्थानिकांचे जे इतर कासव मित्र आहेत त्यांच्या त्यांच्या मदतीनं हे जे संवर्धनाचं काम चालू आहे ते सर्व निसर्गप्रेमींना कळावं या दृष्टीनं आपण हा कासव महोत्सव आयोजित केलेला आहे। आणि ह्या कासव महोत्सव आयोजन करण्याचं हे दुसरं वर्ष आहे। यापूर्वी हे आता इथून पुढं प्रत्येक वर्षी हा कासव महोत्सव आयोजित केला जाणार आहे आणि इथून येणाऱ्या पर्यटकांना त्याच्यातून ह्याचा आनंद घेता येणार आहे। आज रोजी वेंगुर्ला तालुका वायंगणी येथे आम्ही कासव महोत्सवाचे उद्घाटन केलेले आहे। आता हे 2 दिवस चालणार आहे। कासव महोत्सव यांची मूल उद्देश असे आहे की जे स्थानिक मच्छीमार आणि कासव मित्र कासवची संवर्धन बरेच दिवसपासून करत आहे आणि त्यांची सहायता
त्यांना प्रोत्साहन वन विभाग आणि कांदळवन विभागाकडून होत आहे. परंतु हे संवर्धन जे स्टोरी आहे, सक्सेस स्टोरी, ती सगळे लोकांना माहिती झाला पाहिजे आणि त्यांच्याकडून लोक इन्स्पिरेशन गेला पाहिजे. आणि कासव एक दुर्मिळ प्राणी आहे. हे वन्यजीव संरक्षणामध्ये शेड्यूल 1 स्पीसीज आहे. त्यांची कन्झर्वेशनबद्दल लोकांना अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे. या उद्देशाने हे कासव महोत्सव आम्ही आयोजित केलेले आहे. यामुळे आम्ही संवर्धन बरोबरच यामध्ये आम्ही स्थानिक लोकांमध्ये रोजगार कसे उपलब्ध करू देण्याचे आहे याबद्दल पण आम्ही विचार केलेला आहे. त्यामुळे लोकल होमस्टेमध्ये आणि जो भी लोकल इकॉनॉमीमध्ये फरक पडू शकतात. इथे बाहेरून पण देशभरचे पर्यटक इथे येऊन इथे कासव महोत्सवामध्ये पार्टिसिपेट होत आहे. त्यामुळे स्थानिक लोकांची इकॉनॉमीमध्ये वाढ होऊ शकतात असे आमचे मूल उद्देश आहे. आणि हे कासव महोत्सवाचे उद्घाटन असून आता हे वायंगिणीमध्ये पूर्ण मेपर्यंत तर फेब्रुवारीपासून मेपर्यंत दर दिवसी इथे कासवची पिल्लं सोडण्यात येत आहे. सकाळी संध्याकाळी ते वन विभागाचे कर्मचारी आणि लोकल कासव मित्र यांच्या सहाय्याने हे ॲक्टिव्हिटी होत आहे. पर्यटक तिथे येऊन हे अनुभव घेऊ शकतात आणि जे एक्झिस्टिंग रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते पालन करून यांची रिलीजला ते बघू शकतात. तो सगळे लोकांना मी टुरिस्टला आणि जो भी नॅचरल नैसर्गिक मी आवाहन करतो. थँक्यू. या महोत्सवात मानद वन्यजीव रक्षक आणि तज्ज्ञ अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली कासवांबद्दल माहिती पर्यटकांना देण्यात आली. तसेच विविध दुर्मिळ समुद्र वन्यजीवांची माहिती पर्यटकांना या महोत्सवामध्ये देण्यात आली. कासवांचा जीवनक्रम व त्याबाबतचे वैज्ञानिक ज्ञान व तज्ज्ञांचं मार्गदर्शनही यावेळी करण्यात आलं. तसेच निसर्गप्रेमींना कोकणी रानमाणूस यांच्यासह कोकणातील स्थानिक लोकांच्या पर्यावरणपूरक जीवनशैलीची अनुभूती घेता आली. तसेच वायंगणी परिसरातील पारंपरिक घरात राहण्यासह पारंपरिक खाद्य संस्कृतीचा आणि विविध पारंपरिक कला यांचा आस्वाद घेण्याची संधी देखील पर्यटकांना यावेळी मिळाली. निसर्गप्रेमींसह पर्यटकांनी या कासव महोत्सवात सहभागी होऊन या स्तुत्य उपक्रमाचा लाभ घेतला. ताईसाठी इथून आलेला आहे. एकदा आपण जोरदार टाळ्या देऊया. सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचंही स्वागत करावं. कासवांना कसं कसं सोडलं जातं आपल्या समुद्रात फेसबुक पेजच्या माध्यमातून इंस्टा पेज त्यांच्याबद्दल बरीच माहिती मिळाली. कोकणासाठी धडपडत आले छोट्या छोट्या गोष्टी मालवणीतनं आणि याविषयी मुख्यत्वे करून आपल्या समोर घेऊन येतात आणि त्याबद्दल आपलं स्वागत आवाहन करेन आणि की अभिनंदन. आणि यानंतर अशा कासव महोत्सवाला लोकांनी भरपूर प्रतिसाद द्यावा आणि भेट देऊन कासवांविषयी अजून माहिती घ्यावी. नमस्कार. वायंगणी किनाऱ्यावर आता जो हा कार्यक्रम सुरू झालेला आहे तो कासवांमुळे. मी 93 पासून कासव संवर्धनला सुरुवात केली. त्यावेळी इथे एक दुसरं घरटं यायचं आणि ते हळूहळू ही प्रजात वाढायला लागली. आणि त्यानंतर माझ्याकडे वन खात्याचे अधिकारी आले. ते म्हणाले ताई आपल्याकडे हा विषय आहे जैवविविधता, त्यामुळे त्यांच्याशी संलग्न होऊन आम्ही हा सध्या उपक्रम राबवत आहोत. घरट्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे आणि आता तर 150 ते 200च्या वर घरटी ह्या किनाऱ्याला होत आहेत. आणि इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक पण येत आहेत हे पाहण्यासाठी की ह्याचं महत्त्व, निसर्गासाठी कासवाचं महत्त्व फार मोठं आहे की ते इथे पाणी स्वच्छ करण्याचं काम करतात. जे निरुपयोगी जीव आहेत, विघातक जीव आहेत, त्यांना नष्ट करण्याचं काम ही कासवं करतात. आणि ही कासवं वाचणं फार महत्त्वाचं आहे निसर्गासाठी. आणि ती आम्ही मोठ्या मी आणि माझे कुटुंबीय आणि आमचे काही कासव मित्र यात इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि ते चांगल्या प्रकारे हे कासव संवर्धनाचं काम चाललेलं आहे. काही अडीअडचणी आहेत ते काही सरकारने जर आपल्याला इथे बरंच सहाय्य केलं तर आम्हाला हे मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारचे कार्यक्रम आणि कासवांसाठी चांगलं जीवन इथे निर्माण होईल. आणि आमच्या वायंगणी गाव हा जगाच्या नकाशावर येतच आहे आणि तो मोठ्या प्रमाणावर यावा
जेणेकरून सरकारने जर चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं तर ह्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात टुरिझम इको टुरिझममध्ये आम्हाला ह्या कासवांचं सहकार्य मिळेल. तसेच या महोत्सवानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या हॅचरीमधून जसे की फळीये फोंडा, सागर तीर्थ, उभा दांडा, तोंडवली, तळाशीळ, आचरा, मोचेमाड इत्यादी ठिकाणांहून पिल्लांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करताना स्थानिक कासवमित्रांच्या मदतीने पाहण्याची संधी निसर्गप्रेमींना मिळाली. कासवांबाबत अधिकाधिक जाणून घेण्यासाठी, कासवांच्या नवजात पिल्लांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याचा आनंद घेण्यासाठी व त्यासोबतच पारंपरिक पद्धतीचं सात्विक जेवण व पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही ही पुढचा कासव महोत्सव पाहण्यासाठी एकदा जरूर या.